सर्वप्रथम मी मानपूर शिवाजीनगर विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व महिला पुरुष पदाधिकाऱ्यांचे आणि युवा सेनेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। वाढदिवस माझा 29 तारखेला आहे, पण वाढदिवसाचे औचित्य साधून आज अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या दोन्ही महिला कार्यकर्त्यांचं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला। आज त्यांचं जे प्रेम आहे मानपूर शिवाजीनगर विधानसभेचं शिवसेनेच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, हे गेल्या 3 वर्षापासून मी विभाग प्रमुख झाल्यापासून हे वाढदिवस या विधानसभेमध्ये साजरा करत आहेत। आणि असाच वाढदिवस शिवसेना हा कुटुंब असल्याकारणाने छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा पण आम्ही वाढदिवस शाखेच्या माध्यमातून साजरा केला जातो। आज त्यांनी जे प्रेम दाखवलं त्या प्रेमामध्ये त्यांनी व्यक्त केले की शिवसेनेचा महापौर हा मुंबईवरती बसला पाहिजे, तो सुरेश पाटील असून दे या आणि कोण असून दे, पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। यांनी सेवा सप्ताह म्हणून आजपासूनच सुरुवात केलेली आहे आणि आजपासून सेवा चालू केली। जसं बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला महापौर बनवते। आम्हाला बाळासाहेबांनी एक शिकवणच दिलेली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि तोच आम्ही ध्येय पकडून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष आज आम्ही पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही आज काम करतो आहे। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आजच प्रभाग रचना डिक्लेअर झालेली आहे। येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान प्रभागाच्या लॉटऱ्या पडतील, पण येणाऱ्या काळामध्ये मानपूर शिवाजीनगरमधून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी मेहनत करणार आहेत। आणि त्याची सुरुवात जसं तुम्ही बोललात की आजपासूनच सुरुवात केलेली आहे, आणि खरोखर ती आजपासून सुरुवात न करता अगोदरपासून आम्ही लोकसभेला जसा खासदार निवडून आणला तसाच शिवसेनेचे सगळे नगरसेवक या विभागातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार। मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेला एवढंच आवाहन करीन, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या मागे उभे राहिलात, तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या आता ह्या 2 महिन्यामध्ये जे इलेक्शन येईल त्या इलेक्शनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे उभं राहून भरभराटीने त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावा। आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोबा राहून देत सगळ्यांमध्ये जातीपातीचे जे काही राजकारण असतील ते सगळं दूर करून सगळ्यांना सुखी समृद्धी आणि भरभराटीने ठेवावं। धन्यवाद। सर्वांना जय महाराष्ट्र। तसं बघायला गेलं तर सन्माननीय आपले सर्वांचे लाडके विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांचा वाढदिवस आम्ही जेव्हापासून ते विभाग प्रमुख झाले तेव्हापासूनच दरवेळेस त्यांची जेव्हा तारीख असते 29 तारीख आहे त्याच्या आधीच आम्ही मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये तो साजरा करतोच। आणि त्यामागचा उद्देश असंच असतो की खरंच आहे की त्यांचा जो स्वभाव आहे संयमी आहे, प्रेमळ आहे, तर ते जे आपल्या कुटुंबाला धरून जसं चालतात त्याप्रमाणे ते आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन चालतात, म्हणून आम्ही एक ते औचित्य साधतो आणि त्यांचा आज आम्ही इथे वाढदिवस साजरा केलेला आहे। खरंच आज जरी मानपूर शिवाजीनगरमध्ये त्यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाची जरी सुरुवात झालेली असेल तरी एक चांगला संदेश या मानपूर शिवाजीनगरमधून आम्ही दिलेला आहे। मला एकच पाटील साहेबांना सांगावंसं वाटतं आहे की त्यांचा एक प्रयत्न आहे की या ईशान्य मुंबईमधून खास करून मानपूर शिवाजीनगरवरून जिथून आम्ही आमचा खासदार हक्काचा निवडून आणू शकलो, जास्त मताधिक्याने आणू शकलो, तिथून जास्तीत जास्त नगरसेवक मी कसा उद्धव साहेबांपर्यंत देईन, महानगरपालिकेवर देईन, ह्यासाठी त्यांचा प्रयत्न कायमचा चालू आहे। आणि त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक शिवसैनिकाला जवळ करून त्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा जो त्यांचा पायंडा आहे ना, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। असे विभाग प्रमुख प्रत्येक विभागाला लाभले पाहिजेत आणि त्यांना माझ्याकडून त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आमच्या या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी त्यांचं काम नेहमीच
उज्ज्वल राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देते. हमारे कार्य सम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटिल साहब का जन्मदिन है, उनको सबसे पहले उनको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं बोलता हूँ. ऐसा हर साल जब भी से विभाग प्रमुख बने मेरे को विधानसभा संगठक बोल के पद दिए. अभी मेरा दूसरा साल हो गया. हम 3 साल से बर्थडे इधर बना रहे हैं हमारे मानकुर शिवाजी नगर विधानसभा में, और ऐसा ही हर साल अपन बनाने की कोशिश करेंगे और बनाते रहेंगे. म्हणजे साहेबांचा वाढदिवस हा ह्या उत्सवाची पर्वणी आहे असं म्हणायला पाहिजे. कारण ह्या निमित्ताने ह्या विभागामध्ये अगोदरच जे म्हणजे संघटनात्मक चैतन्य आहे ते अजून मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झालं आहे. आपण बघितलं असाल की संपूर्ण सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होते आणि एक नवीन कामाची जी उर्मी होती आणि ज्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या ह्या मनापासून दिल्या आणि त्या आम्ही पूर्णपणे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नक्कीच करून दाखवू. आणि ह्या विभागातून आदरणीय विभाग प्रमुखांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आज आपले आमचे लाडके विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा आगळा वेगळा 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे. यासाठी अथक प्रयत्न संजय चव्हाण साहेब, इम्रान पटेल हे खरोखर आम्हाला मानकूर जेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये आले तेव्हापासून आम्हाला वेगवेगळे कार्यक्रम इथे मानकूर शिवाजीनगरमध्ये पाहतात. आणि आमचे विभाग प्रमुख असे आम्हाला भेटले आहे की लहान मोठ्या थोर लोक सगळ्यांना घेऊन चालतात, सामाजिक एकत्र येतात. असे विभाग म्हणून आम्हाला पूर्वीपासून नाही भेटले होते, म्हणून आता असे विभाग म्हणून भेटले. म्हणून आम्ही माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने विधानसभेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपका. ये आपने जय और वीरू की जो जोड़ी का नाम दिया, आपने सुना होगा कि ये नाम शायद मैंने पहली बार दिया है ना. और ये मानकुर शिवाजीनगर के दोनों पिलर है, पिलर पार्टी के लिए जो इन्होंने इनका जो योगदान होता है, जो काम होता है वो सराहने योग्य है. और आज उन्होंने सच में सिद्ध किया कि सम्माननीय हमारे विभाग प्रमुख साहब का जो वार्ड दिवस का कार्यक्रम 29 तारीख का है, बट सेवा सप्ताह के माध्यम से उन्होंने आज से शुरुआत की है. और उसका जो आपने प्रत्यक्ष आप साक्षी हो उसके कि उन्होंने गरीब बच्चों को बुलाकर और आंगनवाड़ी सेवकों को बुलाकर अपनी तरफ से जो कर सकते तो उन्होंने उनको उपहार के तौर पे साहब के बर्थडे की गिफ्ट अभी से दे दी है. और मैं तो साहब के लिए यही कहूँगा कि तुम्हें और क्या दूँ मैं इसके सिवा कि तुमको हमारी उम्र लग जाए, क्योंकि घाटकोपर ईस्ट वेस्ट और मानकुर शिवाजीनगर यानी पूरे ईशान्य मुंबई 8 में ऐसे नेतृत्व की, ऐसे बड़े भाई जैसे प्रेम करने वाले नेतृत्व की, ऐसे सबको लेकर साथ में चलने वाले नेतृत्व की. और हमने देखा है कि विभाग प्रमुख का जो एक जो रोब होता था, जो स्टेटस होता था, उनको बरकरार रखते हुए प्यार मोहब्बत से अपने मातहत के पदाधिकारियों से काम प्यार मोहब्बत से किस प्रकार से करा कर ले लेना, ये इनकी विशेषता है, पाटिल साहब की विशेषता है. और हम कभी जब बाहर कभी जाते हैं तो बड़ा भाई जिस तरह से परिवार का ध्यान रखता है कि आपने बराबर समय पे खाना खाया कि नहीं, आपकी ट्रैवलिंग में कोई तकलीफ़ तो नहीं, ऐसी देखभाल करने वाले हमारे पाटिल साहब, इनको एक बार फिर से बहुत बहुत दुआएं और जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं मेरी तरफ से और मेरे परिवार की तरफ से, शिवसेना मानकुर शिवाजीनगर की तरफ से. सर्वप्रथम मी साहेबांना एक ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. साहेबांचा वाढदिवस 29 ऑगस्टला असतो आणि तो मोठ्या धडाक्यात घाटकोपर पश्चिम विधानसभेत ते साजरा करतातच. पण आमच्या आग्रहाखातीर ह्या मानकुर शिवाजीनगर विधानसभेच्या आग्रहाखातीर आम्ही सेवा सप्ताह म्हणून हे सलग 3रं वर्ष आम्ही हा वाढदिवस इथे सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो. पहिल्या वर्षी आम्ही लहान मुलांना त्याचं वह्याचं वाटप केलेलं आणि शालेय शिक्षणाचं वाटप केलेलं साहित्य. दुसऱ्या वर्षी आम्ही चेंबूर चिल्ड्रन होम येथील मुलांना सॅनिटायझर किट बनवून तिथे त्यांना आम्ही ते वाटप केलं. हे 3रं वर्ष आशा वर्कर्स आहेत आणि अंगणवाडीच्या सेविका आहेत, अशा सेविकांना आम्ही आता साहेबांच्या हातून वह्या वाटप केलेल्या जे त्यांना दैनंदिन कामानिमित्त लागतात. आणि शिवसेनेचं बिद्र वाक्य आहे की 80% राजकारण नाहीच, 80% समाजकारण आणि 20% गरज पडले तरच राजकारण करा. पण नेहमी शिवसेना ही 100% समाजकारण करते आणि गरज पडली तरच राजकारण करते. आणि साहेबांची शिकवण आहे आणि नेहमीच आम्ही साहेबांच्या शिकवणीप्रमाणे समाजसेवा करत असतो. आणि पाटील साहेबांसारखे एक आम्हाला धडाडीचे युवा आणि एक शिस्तप्रिय शांत
एक विभाग प्रमुख लाभलेले आहेत. लोकांना नेहमीच आणि पदाधिकारी लोकांना नेहमीच सांभाळून घेतात, लोकांचं म्हणणं ऐकतात आणि पाठबळ देणारे विभाग प्रमुख भेटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांच्यासारख्या विभाग प्रमुखांचा वाढदिवस साजरा करण्यात आम्हाला नेहमीच आनंद निर्माण होतो. पहले तो आप लोग का अभिनंदन देता हूं कि आप कहीं भी हो, दुख तकलीफ में, खुशी में, सब जगह आप शरीक होके और इसमें हर चीज़ को, न्यूज़ को कवर करते हो. सबसे बड़ी बात तो आपको शुभकामनाएं मैं देता हूं. दूसरी बात यह है कि हमारे विभाग प्रमुख सुरेश पाटिल साहब का आज जन्मदिन है और मैं अपनी समाज का, जैसे मैं मुस्लिम भट्ट समाज का कार्याध्यक्ष हूँ ऑल इंडिया, और मुझे संजय चौहान साहब और इब्राहिम पटेल साहब और हर्षल साहब जो भी मुझे पदाधिकारी मिले बहुत अच्छे मिले. मैं उनके थ्रू राजनीति में आया हूँ और मेरा समाज है काफ़ी, हमारा 136 में 500-800 हमारे वोट हैं और मैं उनको समर्थन करने के लिए उद्धव बाला साहब शिवसेना के साथ में जुड़ा हूँ. और सबसे अच्छा तो हमारे जो सुरेश पाटिल साहब हैं, इनका तो तारीफ़ क्या जितनी करो उतनी कम है कि इनमें कोई भेदभाव नहीं है, यानी हर व्यक्ति को एक सम्मान से देते हैं और उनको बहुत इज्जत से देते हैं. तो मैं ज़्यादा नहीं कुछ कहूँगा. आज हमारे साहब का, विभाग प्रमुख साहब सुरेश पाटिल साहब का जन्मदिन है और ढेर सारी शुभकामनाएं. जो लोग बोलते हैं हज़ारों साल जियो, हज़ारों साल नहीं 100 साल जियो. हज़ारों साल कोई जिया है आज तक? कोई नहीं जिया है. खाली वो गाना बन गया है कि हज़ारों साल जियो. 100 साल की मैं उनको मुबारकबाद देता हूँ कि भगवान करे, ईश्वर करे, अल्लाह करे उनको 100 साल की उम्र लगे. और मेरी तरफ से, मेरी समाज की तरफ से, शिवसेना उद्धव बाला साहब 136 वार्ड की तरफ से मैं उनको तहे दिल से बधाई देता हूँ. हैप्पी बर्थडे टू यू. और आप लोग का भी शुक्रिया अदा करता हूँ.